Hallelujah. Praise the Lord. Are you happy to be in the house of God? आपण देवाच्या घरामध्ये आनंदी असतो. हालेलुया. आपण त्या कित्येका देवाची स्तुती आराधना करणार आहोत, त्याचं नाव उचलणार आहोत. तत्पूर्वी चला आपण आपले डोळे बंद करू आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष घेऊ. ओ येशू. हालेलुया. हालेलुया. तुझे आभार मानतो. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ओ येशू. ही सुंदर वेळेसाठी तुझे आभार मानतो येशू. तू आम्हाला इथवर आणलास म्हणून तुझे उपकार मानतो. तुझी कृपा तू आम्हाला बोललीस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. ओ प्रभू येशू, आठवडाभर तू आमच्या प्रत्येकाबरोबर राहिलास. आमच्या प्रत्येकाला तुझ्या कृपेने भरलास. आणि प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचं रक्षण केलंस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आज तुझ्या दिवशी तुझ्या वाऱ्यामध्ये तुझी आराधना करत असताना, तुझी स्तुती करत असताना तुझं नाव उचलत आहोत प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाला प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू येशू. तुझ्या अभिषेकाने भर प्रभू येशू. आणि मी प्रार्थना करतो प्रभू येशू, आमच्या जीवनामध्ये तुझं नाव उचलत आहोत प्रभू येशू. तरच आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. इथं पुढचे सर्व ताबा तू घे. जे वचन तू आमच्यासाठी पाठवलं त्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आजच्या दिवशी प्रभू येशू तुझं नाव उचलत आहोत, तुझं गौरव द्या असं तुझं प्रभू येशू. ही प्रार्थना विनंती धन्यता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणत होय. आमेन. हालेलुया. आज आपण देवाचे आभार मानणार आहोत आणि त्याच्या सामर्थ्यासाठी आपण त्याची स्तुती करणार. हालेलुया. आपला जो परमेश्वर आहे तो सामर्थ्यशाली देव आहे आणि त्याच्या समान दुसरा कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. लेट अस स्टँड इन द होली प्रेझेन्स ऑफ गॉड अँड वर्शिप अँड प्रेज हिज होली नेम. हा दिवस प्रभूचा आहे, आपण तुला स्तुती करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण तुला स्तुती करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत
Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, ताकू का परमेश्वर हमारा ऊंचा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, देवा का समाधान नाम है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, ताकू का परमेश्वर हमारा ऊंचा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, ताकू का परमेश्वर हमारा ऊंचा है। होय परमेश्वर, आज आपण देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेणार आहोत. देवाचं सामर्थ्य जे आपल्या जीवनामध्ये कार्य करते त्या सामर्थ्याचा आपण अनुभव घेणार आहोत. इस्रायल लोकांनी त्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. त्यांनी पाहिलं ते तो तांबडा समुद्र दुभंगलेला त्यांनी पाहिलं. And we are going to see the same change in our lives. Let there be any difficulty in front of you. We are going to believe that the Lord is able to save us from this. And He is going to save us. He is going to part every Red Sea for you. Because He loves you. He cares for you. And He is able and mighty to do it. He is mighty. He is the mighty Lord. Oh येशू, तू सामर्थ्यशाली देव आहे. तू सर्व सामर्थ्यशाली देव आहे प्रभू येशू. तू समान दुसरं कोणीच नाही आमच्या राजा. हालेलुया. ओ डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा
खुदा की नजात के काम देखो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। देवाच्या सावंत आपण आज पाहणार आहोत। ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, चुपचाप तुम खड़े रहो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, ओ डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। दूर की हवाएं कब चलती है, खुशबू ज़मीन को उठाती है, दूर की हवाएं कब चलती है, पानियों का ढेर लग जाता है, तुझी दीवार बन जाती है, पानियों का ढेर लग जाता है, तुझी दीवार बन जाती है, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, चुपचाप तुम खड़े रहो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। कोई भाई जो डराता था और रास्ता भी देता था, कोई भाई जो डराता था और रास्ता भी देता था, तुम्हें खुदा से वो भी पानी बस मुर्दा हो बैठा था, तुम्हें खुदा से वो भी पानी बस मुर्दा हो बैठा था, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो। सलाम अलैकुम, सलाम अलैकुम लगाओ। सावन का तालियां है, सबसे खर्ची वजह खर्ची सावन का तालियां है, देवाच्या सावलीला बराच हो गया हो, सावन ओ येशू, डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, चुपचाप तुम खड़े रहो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, तो डरो मत चुपचाप खड़े रहो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो, खुदा की नजात के काम देखो। ओ येशू, हालेलुया, हालेलुया, होय प्रभू येशू। आज आपण देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये। आज आपण देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेणार आहोत, कारण की त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे आपली परिस्थिती बदलून टाकण्याचं। हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू।
धन्यवाद आमच्या राजा. ओ प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू, कारण की तू आमची प्रत्येक परिस्थिती बदलून टाकणारा परमेश्वर आहेस येशू. ओ येशू, जेव्हा देवाने इस्रायल लोकांना त्या तांबड्या समुद्रातून पार नेलं, तेव्हा मोशेने एक गीत गायलं. तो म्हणाला की परमेश्वर आमचं बळ आहे. आज आपण हे म्हणणार की देवा तू आमचं बळ आहेस प्रभू येशू, तू आमचं सामर्थ्य आहेस प्रभू येशू. यू आर माय स्ट्रेंथ लॉर्ड अँड आय विल नॉट फिअर एनिथिंग. आज आपण देवाला म्हणूया की परमेश्वर तू आमचं बळ आहेस आमच्या राजा. हालेलुया. ओ येशू, कुठलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असली, कुठलेही विचार आपल्या मनामध्ये असले, आपण आज मनामध्ये ते विचार घेणार नाही, तर आपण फक्त परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करूया आणि देवाला म्हणूया की देवा तू माझं बळ आहेस, तू माझं सामर्थ्य आहेस प्रभू येशू. हो येशू, ही मंडळी जी आहे ती तुझ्यावर विश्वास ठेवणारी मंडळी आहे. ती फक्त कानावर विश्वास ठेवत नाही, तर तुझ्या सामर्थ्यावर देखील विश्वास ठेवतो प्रभू येशू. Because you are able to change everything, O Lord. You are able to change every situation, O Master. Hallelujah, hallelujah. Lord, we submit our lives into your hands, O Lord Jesus Christ. Hallelujah, hallelujah. जरी जीवनामध्ये कठीण प्रसंग वाटले, जरी जीवनामध्ये आपल्याला असं वाटलं की वादळ येत आहे, वारा येत आहे आणि आपले नाव हेकावे खात आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवूया की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. उठती लहरों में रुकती नैया में, उठती लहरों में रुकती नैया में, उठती लहरों में डूबती नैया में, उठती लहरों में उठती लहरों में डूबती नैया में, उठती लहरों में डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियां, तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा बल है प्रभु. चला मंडळी, आज आपण देवाला म्हणूया, ओ येशू तू माझं बळ आहेस. तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्वबल है प्रभु. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, 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 तूने ही चंगा किया. यहोवा शाबाश मेरा, तूने ही चंगा किया. यहोवा शाबाश, यहोवा शाबाश मेरा, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा
आज आपण हे कबूल करणार आहोत आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये. प्रभु तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू मेरा बल है प्रभु तू सर्वबल है प्रभु. Let the weak say, I am strong. Let the poor say, I am rich. अशक्य म्हणो की मी वीर आहे. देवाचं वचन म्हणतो, तो निर्बलास विपुल बळ देतो, तो भागलेल्यास जोर देतो. परमेश्वराची आशा धरून राहणारी नवी शक्ती संपादन करते. गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. धन्यवाद येशू. आभार मानतो, आमच्या सामर्थ्याचा स्रोत तू आहेस, उगम तू आहेस. तू आम्हाला कृपा करतोस, आम्हाला बळ देतोस, आम्हाला शक्ती देतोस, आम्हाला जगण्याकरता ताकद देतोस. आम्ही तुझे आभार मानतो येशू, तुझे आभार. देवबापा सकाळ या भक्ती मंदिरामध्ये प्रभू देवबापा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या राजासमोर आलो असता मी प्रार्थना करतो, तुझ्या दयेचा कृपेचा आशीर्वाद हात आमच्यावर असू दे. सर्व वाईटापासून तू राख. आनंदाने तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला मदत कर. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं करू दे आणि तुझंच नाव उंचावलं जाते येशूच्या नावात. आमेन. बसूया आपण. हालेलुया, हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौलार नावात या ठिकाणी स्वागत आहे. देवाचं मंदिर आनंदाचं ठिकाण, आशीर्वादाचं ठिकाण, असं ठिकाण की जिथे देव आमची भेट घेतो. एवढंच नाही तर देवाचं वचन, देवाची जी काही तत्व आहेत किंवा पवित्र शास्त्रामध्ये असली जी तत्व आहेत ती आम्हाला समजतात. देवाची अभिवचनं आम्हाला समजतात आणि देवाची जी काही येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या जीवनासाठी जे काही चांगले संकल्प आहेत ते आम्हाला देवाच्या वचनाच्या द्वारे कळतात. आज सकाळी आपण एका देवाच्या सेवकाविषयीचं जीवन आपण पाहणार आहोत. याकोबाच्या पत्रामधून. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 13व वचन आणि त्यानंतर 17 आणि 18 ही 2 वचन. वाचूया आपण. जेम्स चॅप्टर 5 वर्स 13 and 17 and 18. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्र गावे. वचन 17. एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. सकाळी हा शास्त्र भाग आपण ऐकलेला आहे. याच्यामध्ये याकोब जो या वचनामध्ये 5वा अध्याय 13 वचनामध्ये असं म्हणत आहे की तुमच्यापैकी कोणी दुःख भोगीत आहे का त्याने प्रार्थना करावी. आणि एक सुंदर उदाहरण त्याने एलियाच्या जीवनातून या ठिकाणी दिलं आहे. 17 वचन सांगतं की एलिया आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने आग्रहाने प्रार्थना केली. प्रार्थनेचे वेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक विश्वासाची प्रार्थना आहे, एक सामर्थ्याची प्रार्थना आहे, एक फक्त शब्द बोललेलीची किंवा शब्दामध्ये असं सामर्थ्य व्यक्त करण्याची प्रार्थना आहे. तसंच एक जी काही चिकाटी किंवा उत्तर मिळेपर्यंत केलेली प्रार्थना आहे. आणि या ठिकाणी आता असं म्हटलं आहे की त्याने आग्रहाने प्रार्थना केली, त्यानं देवाची प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेमुळे या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर
पाऊस पडला नाही. एलियाची प्रार्थना, एलियाचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो, पहिल्या राजाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायापासून दुसऱ्या राजाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायापर्यंत आपल्याला एलियाच्या जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की जिथे त्याने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेची उत्तर देवाला केली. ज्यावेळेला आपण एलियाचं जीवन पाहतो त्यावेळेला आपण वाचतो की अशा अनेक प्रार्थना आहेत की याच्या अगोदर कुणी केल्या नव्हत्या, परंतु त्याने विश्वासानं प्रार्थना केली आणि देवानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते त्याची प्रार्थना की जिथे तो त्या पहिले राजाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये जिथे सारपत या गावामध्ये असणारी जी विधवा आहे तिच्या घरामध्ये तो गेला आणि परमेश्वर देवाने त्या ठिकाणी एलियाला सांगितले की त्या विधवेला तुझं पोषण करण्याची मी आज्ञा केलेली आहे. त्यावेळी तो त्या घरामध्ये जातो, त्या विधवेकडे काही नसतं आणि फक्त थोडंसं पीठ आणि थोडंसं तेल तिच्याकडे आहे. असं म्हणते की आम्ही एक भाकर करू, ती खाऊ आणि आम्ही आणि माझा मुलगा आम्ही मरून जाणार आहोत. पण त्या ठिकाणी एलिया असं म्हणतो की परमेश्वर असं म्हणतो, म्हणजे तो एक विश्वासाची शब्द जाहीर करतो. तो असं म्हणतो की परमेश्वर असं म्हणतो की त्या संपूर्ण या दुष्काळामध्ये तेलाची कुपी आटणार नाही आणि पिठाचं मडकं रिकामं होणार नाही. विश्वासाचे शब्द तो जाहीर करतो आणि त्यानुसार पाहायला मिळतं. 17व्या अध्यायामध्ये त्याने अहाबाला सांगितलं, पहिल्या वचनामध्ये वाचतो, त्याने अहाबाला सांगितलं की आता जी येणारी वर्ष आहे त्याच्यामध्ये पर्जन्यवृष्टी होणार नाही आणि तसं झालं. त्यानंतर आपण पुन्हा 17व्या अध्यायामध्ये परत येतो की त्या ठिकाणी जिथे त्या विधवेचा मुलगा मरण पावला त्या घरामध्ये त्याने प्रार्थना केली आणि त्याने अशी प्रार्थना केली, सांगितलं की हे परमेश्वरा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पुन्हा येऊ दे. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि जो त्या विधवेचा मुलगा मरण पावला होता तो पुन्हा जिवंत झाला. त्याने विश्वासाचे शब्द बोलले, त्याने देवाला प्रार्थना केली की देवा, या बालकाचा प्राण याच्या ठाई परत येऊ दे आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. एवढंच नाही तर पुन्हा 18वा अध्याय ज्यावेळेस आपण येतो त्या ठिकाणी त्याने स्वर्गातून अग्नी मागितला आणि अग्नी पडून जे लोक होते त्या ठिकाणी एलियाला बोलवण्यासाठी राजाने पाठवले जे लोक आहेत की ते त्या अग्नीने जळून गेले. एवढंच नाही तर 18वा अध्याय पुढे आपण वाचतो की तो कर्मेलच्या डोंगरावर गेला आणि त्या कर्मेल डोंगरावर त्याने स्वर्गातून अग्नी यावं यासाठी प्रार्थना केली. त्याने प्रार्थना केली, त्यानं सांगितलं की हे देवा की तूच यांची जी काही मनं आहेत की ती पराभूत केलेली आहेत किंवा त्यांना काही समजत नाही आणि मी प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस त्याने प्रार्थना केली आकाशातून अग्नी आला आणि जे काही वेदीवरचं जे काही यज्ञ आहे ते सर्व भस्म झालं आणि ते एलियाने केलेली प्रार्थना आहे. आणि आता त्याच्या पुढे आपण वाचतो की जिथे या वचनामध्ये म्हटलं आहे की एलियाने प्रार्थना केली, 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. आज सकाळी एलियाच्या जीवनामधून आपण विश्वासाची प्रार्थना आपण पाहत आहोत. एलिया जो आपल्या सारख्या स्वभावाचा माणूस होता, तो काही वेगळा किंवा या ठिकाणी याकोब जे उदाहरण घेता एलिया याच्यासाठी की तत्कालीन लोकांना एलिया हा एक परिचित व्यक्ती होता किंवा एक परिचित कॅरेक्टर म्हणूया किंवा ज्याला असं म्हणूया की सगळ्यांना माहीत असेल अशा प्रकारचा तो. देवाच्या वचनाच्या वेळेस आपण वाचतो अब्राहमचं उदाहरण नवीन करारामध्ये आहे, मोशेच्या विषयी दिलेलं आहे. तसंच अब्राहम मोशे यांच्या बरोबर आणखी एक महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे एलिया. जिथे मलाकीचं पुस्तक संपतं त्या ठिकाणी म्हटलं आहे की परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेश त्याला तुम्हाकडे पाठवली. बापाची मन मुलांकडे आणि मुलांची मन बापाकडे वळवून तो वळवेल असं त्याच्याविषयी म्हटलं, म्हणजे त्या सेवेविषयी म्हटलं. याचा अर्थ हा नाही की देव एलियालाच पुन्हा पाठवणार आहे, पण निश्चित अर्थानं एलियाने जे काम केलं ते काम करणारा व्यक्ती देव उभा करेल असं त्याने इस्रायल लोकांना सांगितलं. आणि त्याच्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळते जी लूक शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे की जिथे गॅब्रिएल देवदूत आला आणि त्याला जखऱ्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तुला मुलगा होईल आणि तो काय कार्य करणार आहे याच्याविषयी सांगितलं आणि त्याला म्हटले की तो प्रभूचा मार्ग सिद्ध करील, तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. म्हणजे एलियाचा पुनर्जन्म होत नाही. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, आपण नव्या जन्मावर विश्वास ठेवतो, आपण सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवतो. हालेलुया. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. या पृथ्वीवर असताना एकदाच आपला नवा जन्म होतो. हालेलुया. नवा जन्म झालाय का सगळ्यांचा? नसेल झाला तर आज जाण्याच्या आधी प्रार्थना करा की देवा माझा नवा जन्म होऊ दे.
देवाचं वचन सांगतं की नव्याने जन्मल्या वाचून कोणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्त निकोदेमाबरोबर बोलत आहे त्यावेळी तो नव्या जन्माविषयी बोलतो. तो असं म्हणतो की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मल्या वाचून कोणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, आपण नव्या जन्मावर विश्वास ठेवतो आणि येशूवर विश्वास ठेवल्यामुळं आमचा नवा जन्म झाला आहे. पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये सुरुवात झालेलं आहे. एवढंच नाही तर जे आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो होतो, इपिस्कराच्या पत्राच्या 2 अध्यायात म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला संजीवित केलं, त्यानं आम्हाला उठवलं. हालेलुया. आमचा नवा जन्म झालेला आहे. आणि म्हणून पाऊल रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. नवा जन्म झाला एवढंच महत्वाचं नाही तर आता आपल्या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. स्वतःमध्ये आता बदल घडू द्या. पहिल्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचं जीवन, देवाला आवडण्याचं जीवन, ज्याला देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगली कामं पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावा. हा तो नवा जन्म आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं, प्रभू श्री ख्रिस्तासारखी जीवनशैली, हा तो नवा जन्म आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेला एलियानं प्रार्थना केली की या बालकाचा प्राण त्याच्या काही पूर्व केली, त्यावेळेला तो पुन्हा जिवंत झाला. आणि देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की एलियानं केलेल्या ज्या अनेक प्रार्थना आहेत, कशा प्रकारे सामर्थ्याच्या प्रार्थना, एक सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. सामर्थ्यशाली प्रार्थना. आपण नव्या जन्मावर विश्वास ठेवतो. नव्या जन्माचं देवाचं वचन सांगतं की पवित्र वचनाच्या द्वारे आपल्याला जलरूपी स्नान झालेलं आहे किंवा त्याची जी काही वचन आहे ती आम्हाला स्वच्छ आणि शुद्ध करत आहे. आज सकाळी एलियाच्या जीवनातून आपण शिकत आहोत कशा प्रकारे आम्हाला विश्वासाची प्रार्थना करायची. देवाचं वचन सांगतं की पहिल्यांदा त्याने प्रार्थना केली पाऊस पडू नये. त्याने दुसऱ्यांदा प्रार्थना केली, त्यावेळेला वचन सांगतं की तेव्हा त्याने प्रार्थना केली, त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजले. ज्या वेळेला लूका शुभवर्तमानामध्ये जखराला सांगितलं की तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने चालेल. एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्याच्याविषयीचा उल्लेख केलेला आहे. आणि एकदा काही शिष्य आले आणि शिष्याने विचारलं की शिष्यांना येशूने विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात. आणि त्याने सांगितलं, लोकांनी सांगितलं की शिष्याने सांगितलं कित्येक संदेश ते म्हणतात, कित्येक म्हणतात की एलिया पुन्हा आलेला आहे. की एलिया हे जी काही व्यक्ती आहे तत्कालीन लोकांशी परिचित किंवा त्यांना माहितीची अशी व्यक्ती. ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त मत्ती कृष्णवर्तमानाच्या 18व्या अध्यायामध्ये त्या पर्वतावर होता, त्याचं रूप पालटलं, तो अगदी तेजस्वी झाला. त्याच्याबरोबर पेत्र, याकोब आणि योहान हे 3 शिष्य होते. आणि पेत्रानं म्हटलं की आपण 3 मंडप उभारू, एक मोशेसाठी असेल, एक एलियासाठी असेल. म्हणजे त्याला देखील एलिया किंवा एलियाचा उल्लेख नवीन करारामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नाही तर ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने सांगितलं की त्याला म्हटलं की एली एली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्यावेळेला जे लोक होते ते म्हणाले की हा एलियाला बोलवत आहे, त्याला सोडवण्यासाठी एलियाला बोलवत आहे. म्हणजे एलिया त्यांना समजणारं असं एक कॅरेक्टर होतं किंवा एक प्रॉमिनंट किंवा एक महत्वाची व्यक्ती होती. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये एलियाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याने सांगितले की एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला. पावसाचे 2 महत्वाचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. जे उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये नोहाच्या काळामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पडला. 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीवर पाऊस होता. आणि त्या जलप्रलयामुळे पहिली जी पृथ्वी आहे ती पाण्याने नष्ट झाली. दुसरं जे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. ज्यावेळेला आपण जुना करार प्रामुख्याने पाहतो की तिथे पावसाचा किंवा भूमीला पर्जन्यवृष्टी हवी आहे आणि ती देण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार देवाकडे हे आपल्याला समजतं. त्या काळामध्ये शेती हा त्यांचं उपजीविकेचं साधन होतं, पशुपालन हे उपजीविकेचं साधन होतं. आणि त्यांना जे इस्रायल लोक आहेत प्रामुख्याने की त्यांना शेतीसाठी आवश्यक तो पाऊस हवा होता. आणि म्हणून देवाने सांगितलं की तो तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल, योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल.
पावसासाठी त्यांनी प्रार्थना केली, देवाने पाऊस दिला. शमूएलाने ज्या वेळेला प्रार्थना केली त्यावेळेला मोठा पाऊस आला, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि पाऊस जो थांबवणं आहे हे काही वेळेला काही ठिकाणी देवाच्या क्रोधाचं जे काय जरा असं म्हणूया की देवाचा क्रोध त्याच्यातून प्रकट झाला की जिथे पाऊस थांबवलं. एलियानं ज्या वेळेला प्रार्थना केली त्यावेळेची परिस्थिती ही होती की अहाब हा दुष्ट राजा होता, तो बाल मूर्तीच्या नादी लागला होता. त्याची पत्नी जी इस्बेल जी राणी होती तीही दुष्ट होती, म्हणजे ती मूर्तीपूजक अशी होती. आणि त्यांना शासन व्हावं किंवा त्यांनी पुन्हा देवाकडे वळावं, थोड्या वेळासाठी परमेश्वर देवाने पाऊस थांबवला. कारण एलियानं प्रार्थना केली आणि त्यानं अहाबाला सांगितलं की आता जी वर्ष येणार त्याच्यामध्ये पर्जन्यवृष्टी होणार नाही. आता उद्या तुम्ही म्हटलं की मला लग्नाला जायचंय आणि पाऊस दिसतोय, देवा आता पाऊस थांबव, तुझा सेवक लग्नाला चालला, असं होणार नाही. छत्री घ्यायची आणि जायचं लग्न. जी गरज आहे कशासाठी प्रार्थना केली ते पहा. पेत्र पाण्यावरून चाललं, मग आता दिव्या आगरला गेले तिकडं आणि आता चाललोय पाण्यावरून. नाही पेत्र पाण्यावरून चाललं, आम्ही पण जाल सगळे खाली तिकडे. कशासाठी प्रार्थना केल्या, कोणत्या परिस्थितीमध्ये प्रार्थना केल्या हे खूप महत्वाचं आहे. एलियाने जी प्रार्थना केली देवाने त्याची प्रार्थना ऐकली, कारण देवाचं वचन सांगतं की जितक्यांवर तो प्रेम करतो तितक्यांना तो फटके मारतो. परमेश्वराच्या शासनाचं कंटाळा करू नको, त्याचं शासन तुच्छ मानू नको असं म्हटलं आहे. देवाने थोड्या वेळासाठी त्यांना शिक्षा केली. इस्रायल लोकांना देवानं बंदिवासात दिलं, फक्त 70 वर्षासाठी दिलं, थोड्या वेळासाठी की त्यांनी पश्चातापी व्हावी, पश्चाताप करावा, त्यांनी पुन्हा देवाकडे वळावं, म्हणून थोड्या वेळासाठी त्यांना ती शिक्षा देण्यात आली. इथे एलियाने ज्या वेळेला प्रार्थना केली उद्देश हा होता की इस्रायल लोकांनी जो खरा आणि जिवंत देव आहे त्या देवाकडे पुन्हा वळावं, त्यांनी पुन्हा परमेश्वर देवावर विश्वास ठेवा, याहवेवर त्यांनी विश्वास ठेवा. कारण पहिल्या राजाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्याय जिथे आपण वाचतो की एलिया आला आणि त्याने वेदी उभारली आणि त्याने लोकांचा पहिला प्रश्न केला की तुम्ही दोन मतांमध्ये कोठवर लटपटणार, तुम्ही जर परमेश्वर देव असेल तर त्याच्या भजनी लागा, बाल जर देव असेल तर त्याच्या भजनी लागा. आणि त्याच्यानंतर जे काही संपूर्ण अध्यायात आपण वाचतो की आकाशातून अग्नी यावं यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वर देवाने हे दाखवून दिलं की तोच देव आहे. आणि लोक म्हणाले की परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. आणि त्याच्यानंतर मग आता एलियाने पावसासाठी पुन्हा प्रार्थना केली. म्हणजे लोकांनी ओळखावं खरा देव कोण आहे, जिवंत देव कोण आहे. तेवढ्या काळासाठीच देवानं पर्जन्यवृष्टी थांबवली. देवाचा हा उद्देश नाही की सगळ्यांना मारून टाकावं किंवा सगळ्यांचा नाश करावा. आम्हाला देवाचं वचन सांगतं की जी काही थोडी शिक्षा होती ती आमच्या चांगल्यासाठी. पेत्राचं पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की तात्कालिक ती आम्हाला आनंदाची वाटत नाही, परंतु ती आमच्या चांगल्यासाठी आहे की त्याच्यातून देव आम्हाला काही गोष्टी आम्हाला शिकवतो, देव आम्हाला त्याच्या जवळ आणतो, देव आमच्यावर प्रेम करतो, जितक्यांवर तो प्रीती करतो तितक्यांना तो फटके मारतो असं लिहिलेलं आहे देवाच्या वचनात. आपण आई वडील आपल्या लेकरांना फटके मारलेत का नाही अजून? का एकही चापड दिली नाही? लहानपणापासून एकदाही हात उगल असं झालंय का? त्याचा उद्देश हा नाही की त्यांच्यावर आमच्या मनातली सगळी चीड आहे किंवा नवऱ्याबद्दलचा राग किंवा बायकोबद्दलचा राग सगळा काढायचा आणि लेकराला धपाधप धुवायचं असं नाही. असं करू नका. राग असेल मोठ्याच्या मनात तिथंच मिटवून घ्या, पण लहान लेकरांवर राग काढू नका. असं केलं नाही आपण की सगळा राग त्याच्यावर. पण मुलांनी शिकावं म्हणून त्यांना थोडी शिक्षा केली, त्यांना परत आपण प्रेमाने जवळ घेतो. तसं देव आहे. देवाचं आणि आमचं नातं असंच आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आपला जो देव आहे ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो हे आमच्या स्वर्गातील बापा, त्यावेळेला देवाचं आणि आमचं नातं असंच आहे. तो आमचा स्वर्गातील पिता आहे. थोड्या वेळासाठी तो आम्हाला शिक्षा करतो, पण पुन्हा तो आम्हाला प्रेमानं जवळ घेतो. एलियानं प्रार्थना केली पाऊस पडू नये आणि 3.5 वर्ष पाऊस पडला. मग आता थोडस पुढे आपण पाहूया आणखी विस्तृत स्वरूपामध्ये याच्याविषयी आपल्याला या पहिले राजाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. पहिले राजाचं पुस्तक याचा 18वा अध्याय. इथे अगोदरचा भाग झाल्यानंतर आता एलिया जो आहे पावसासाठी एलियाची प्रार्थना 41व्या वचनामध्ये एलिया अहावास म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. ज्यावेळेला या शब्दाकडे माझं लक्ष जातं
की इथे अजून पावसाला सुरुवात झालेली नाही, पण एलिया विश्वासाने जाहीर करतो, तो असं म्हणत आहे अहाबाला की विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मी तो आवाज ऐकत आहे, माझ्या कानावर तो पावसाचा आवाज येत आहे. तो विजांचा कडकड असेल किंवा ढगांचा आवाज असेल किंवा मोठ्याने येणारा जो पाऊस असेल, माझ्या कानाने मी तो आवाज ऐकत आहे. हे विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे आहेत. आज सकाळी आपण एलियाच्या जीवनातून शिकत आहोत कशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करता येतात. आग्रहाची प्रार्थना तर आहेच, परंतु त्याबरोबरच या ठिकाणी एक विश्वासाचे शब्द त्यानं बोललेला आहे. तो असं म्हणतो की विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मी तो आवाज ऐकत आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता, ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावर येता, तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, तुम्हाला या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेला असं जाणवतं की माझी प्रार्थना देवानं ऐकली आहे, तो क्षण खूप महत्वाचा. पण फक्त येऊन प्रार्थना केली, बघू आता देव उत्तर देतो का नाही, त्याच्यातून आम्हाला कुठेतरी बाहेर यायचं. प्रार्थना केल्यानंतरही जर आमचे शब्द जर बदलत नाहीत, तर आम्हाला पुन्हा प्रार्थना करण्याची आवश्यकता. एलिया विश्वासाचे शब्द बोलतो. विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे आहेत. त्याने अजून पाऊस पाहिलेला नाही, परंतु तो हे म्हणत आहे की मी माझ्या कानाने ऐकत आहे, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मोठा आवाज मी ऐकत आहे, पाऊस येत आहे, मी ऐकत आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालेलं आहे. देवाचं वचन सांगतं की दुसरी करीत 5:17 मध्ये म्हटलेलं, या दुसरी करीतकाराच्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे संत पावलाने. त्यानं म्हटलं की आपण डोळ्यानं दिसतं त्याने नाही, तर आपण विश्वासाने चालतो. हालेलुया. आपण डोळ्यानं दिसतं त्याने नाही. एलियानं पाऊस पाहिलेला नाही, परंतु त्याने विश्वास ठेवला. त्याने विश्वासानं जे ऐकलं ते त्याने कबूल केलं, त्याने सांगितलं. विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे आहेत. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थना रूम मधून ज्यावेळेस आम्ही बाहेर येतो, प्रार्थना करून ज्यावेळेस आम्ही बाहेर येतो, त्यावेळेला तो चेहऱ्यावरचा आनंद आणि ते विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे आहेत की माझी प्रार्थना देवानं ऐकली आहे. ज्या कारणासाठी मी देवाकडे मागितलं, माझी प्रार्थना देवानं ऐकली आहे. एलियाने सांगितले की विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मी तो आवाज ऐकत आहे, मी ते ऐकलेलं आहे. कारण विश्वास आशा झालेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. ही विश्वासाची व्याख्या खूप सुंदर आहे. इब्री लोकांपत्राच्या 11 अध्याय 1 वचनामध्ये ही विश्वासाची व्याख्या आहे. विश्वास करणाऱ्यांना ही त्याची व्याख्या खूप महत्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल की कुठे शाळेचा क्लास सुरुवात केला, शाळा सगळ्या बंद आहे, सध्या दिवाळीची सुट्टी लागली, पण विश्वास करण्यासाठी विश्वासाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ फेथ, नाही का, विश्वासाची व्याख्या खूप महत्वाची आहे. विश्वास काय आहे? आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. न दिसणारी गोष्टी, पण मला खात्री आहे की असं आहेच. एलियानं पाऊस पाहिला नाही, परंतु विश्वासाचे शब्द त्यानं सांगितले. तो असं म्हणत आहे की विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मी ऐकत आहे, मी तो आवाज ऐकत आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत आहे. मी पाहिलं आहे की देवानं माझी प्रार्थना ऐकलेली आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री ही आहे की ज्यावेळेस असं समजा की एक शेतकरी आहे, तो एक बी पेरतो जमिनीमध्ये. जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर लगेच संध्याकाळ झाली किंवा सकाळ झाली की खुरपं घेऊन उतरून पाहत नाही की ते रुजलंय का नाही. असं जर तो करायला लागला तर ते बी कधीच येणार नाही वर, नाही का, त्याच्यामधून काय पान येणार नाही किंवा त्याला काय अंकुर फुटणार. त्याला थांबावं लागतं. जमिनीखाली काय चाललंय त्याला माहित नाही, पण त्याला विश्वास ठेवायचा आहे की बी जे काही बी पेरलेलं आहे ते उगवणार आहे आणि मला या ठिकाणी झाड पाहायला मिळणार. आमच्या विश्वासाचे जीवन हेच आहे. आम्ही प्रार्थना केलेली आहे, आम्ही हा विश्वास ठेवला आहे की मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आहे. जे काही मी पेरलेलं आहे ते मला मिळालेलं आहे. आमच्या प्रार्थना कुठे कुणी गायब करत नाही. आमच्या प्रार्थना कुठं हवेत जात नाहीत किंवा देवापर्यंत पोहोचल्यात का नाही अशा प्रकारे शंका घेण्यात काय अर्थ की मी एवढी प्रार्थना करतो अजून देवापर्यंत कशी पोहोचली. ती काय मालगाडीने जात नाही, हळूहळू हळू. देवाचं वचन सांगतं मला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही विश्वासाची प्रार्थना करतो, आमची प्रार्थना त्या स्वर्गीय सिंहासनापर्यंत पोहोचते. देवाच्या वचनामध्ये कर्नेल्य
ज्यावेळेस तो आपल्या घरामध्ये प्रार्थना करत होता, प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्याय, त्यावेळेला देवदूत आला आणि देवदूतानं सांगितलं, कर्नेल्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. देवाने तुझी प्रार्थना ऐकली. किती चांगलं नाही का की देवदूत येतो त्या घरामध्ये आणि त्याला सांगतो, कर्नेल्या तुझे दान धर्म देवासमोर स्मरणात आलेले आहे, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. जखऱ्याला देखील देवदूताने येऊन सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकली देवाने. काही वेळेला लोकांना घरामध्ये फक्त भूतच दिसत, देवदूत दिसतच नाही, त्यांनाही नाही दिसत. आणि जे घरी प्रार्थनेला येतात, आमका येतो तमका येतो, त्यालाही कधी देवदूत दिसत नाही की मला या घरात देवदूत दिसतो, मला या घरामध्ये करणी दिसते, मला घरात जादूटोना दिसतोय आणि मला घरामध्ये काहीतरी दिसतंय, कुणीतरी काहीतरी केलंय, ते कधीच सापडत नाही. आणि उगाचच लोक चुकीच्या मार्गाने जातात. मी बऱ्याचदा उदाहरण देतो आणि सांगतो की समजा जर साप चावला तर 10 गारुडी गोळा करून कोणता होता, धामण होता का कोबरा होता का नाग होता हे बघण्यात वेळ घालवतो. ते बघा त्याचा दौर झालेला आहे, त्याला जीवनदान कसं मिळत ते बघा आणि त्याच्यातून बाहेर. बऱ्याचदा काय होतं की आजारी पडलं, बरं होत नाही, पैसे पाणी खात नाही, बरं होत नाही, ह्याला बोला प्रार्थनेला घरी, त्याला बोला घरी प्रार्थनेला, तो तुमच्या माग करणी उई 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 तुमच्या मागे त्याच्यातच चालले. अरे खरंच असंच असं म्हणजे जो विश्वासात असतो ना तो पण येडा होऊन जातो, त्याचाही विश्वास डळमळीत व्हायला लागतो, कारण त्यांनी ते ऐकलेलं नसतं. जे ख्रिस्ती लोक आहे ना तेच जास्त सैतानाविषयी बोलतात. त्यांच्याच मना कुठेही बोलायला सैतानाने असं केलं, सैताने तसं केलं. आपण सैतानाला मोठं करायचं नाही, आपण देवाला मोठं करायचं. येशू बद्दल बोला, आपल्या घरामध्ये येशू बद्दल बोला, आपल्या नोकरीच्या ठिकाणी, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर. हे बोलू नका की कुणीतरी काय केलंय ते कुणी सापडत नसतं आणि ते शोधण्याची काही आवश्यकता नाही. जर आपल्याला माहित आहे की आपलं झगडणं अंतरातील दुरात्म्या समूहाबरोबर आहे तर येशूच्या नावात देवाचं वचन सांगतं की सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. आणि हेच आम्हाला करायचं. ही विश्वासाची प्रार्थना, विश्वास न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. न दिसणारी गोष्ट एलियानं जाहीर केलं, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, मी तो आवाज ऐकलाय, माझी प्रार्थना देवाने ऐकली. आणि पुढे या वचनामध्ये म्हटलंय की त्याने आपल्या या सेवकाला सांगितलं, चाकर त्याच्याबरोबर होता, त्याने 43 वचन, पहिले राजाचे पुस्तक 18 अध्याय 43, की त्याने आपल्या चाकरा सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, काही दिसत नाही. आता एलियाने त्याच्या चाकराला सांगितलं की जा आणि बघ, आणि तो गेला, त्याला काही दिसत नाही. काही वेळेला असंच होतं की आम्हाला काही दिसत नाही, आमच्या प्रार्थनेचं चिन्ह दिसत नाही, आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला काही दिसत. म्हणून प्रार्थना थांबवायची का? देवाचं वचन सांगतं की एलियाने त्याला सांगितलं की आणखी 7दा जा, अजून जात राहा, जोपर्यंत तुला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत जाणं थांबवू नकोस. जोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करणं बंद करू. आणखी 7दा जा म्हणजे पाहत राहा की तुझ्या ज्यासाठी तू गेलेला आहे तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला मिळेल. ते पहा, ते स्वीकार. काही वेळेला निराशा आमच्या जीवनामध्ये की आम्ही 1 महिना प्रार्थना केली, आम्ही 2 महिना प्रार्थना केली, अजून आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. काही वेळेला असं वाटतं की 1 वर्ष झालं आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर अजून मिळत नाही. पण आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाचं सेवक म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो की निराश होऊ नका. निराशा येईल, सैतानाचं ते शस्त्र आहे की आपल्याला निराश करायचं, प्रार्थनेपासून दूर करायचं, वचन वाचण्यापासून दूर करायचं, सहभागितेपासून दूर करायचं. पण हे शस्त्र आपण वेळीच ओळखा की निराशा ही देवापासून नाही, निराशेवर आम्हाला विजय मिळवायचा आहे, आम्हाला प्रार्थना करायची. आणखी 7दा जा, जोपर्यंत आम्हाला उत्तर येत नाही तोपर्यंत प्रार्थना करणं बंद करू. एलियाने त्याच्या चाकराला सांगितलं, आणखी 7दा जा. आणि मग आता 44 वचन, 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. हालेलुया. ज्यावेळी तो 7व्या वेळेला गेला तो असं म्हणतो की आता मला दिसतं, आता मी पाहत आहे की समुद्रामधून माणसाच्या हाता एवढा, माणसाचा हात म्हणजे केवढा, फक्त 2-3 जणांनी दाखवलं माणसाच्या हात. अहो आपले हात म्हणजे माणसाचे हात, आपण माणसंच आहोत ना, आपण काय मंगळावर राहत नाही, आपण पृथ्वीवर राहतो. आणि सुरुवातीचं वचन आपण वाचलं की एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, म्हणजे तो या पृथ्वीवर होता.
त्याचा जो हात किंवा थोडाफार फरकाने पातळ असेल, जाड असेल, थोडासा लांब असेल, थोडासा आखूड असेल, पण त्याचा जो हात आहे तो माणसाचा. या चाकराने पाहिलं, त्याने सांगितलं की समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एक लहानसा ढग वर, एक छोटीशी सुरुवात ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केलेल्या आहेत. माझी खात्री आहे एक लहानसं चिन्ह तुम्ही निश्चित अर्थाने तुम्ही पाहणार आहात. एक लहानसा ढग वर आले तुम्ही पाहणार आहात आणि देव तुम्हाला दाखवणार आहे की एक लहानसा ढग वर येत. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणं बंद करत, त्यावेळेस तुम्ही आणखी साधता जाता, तुम्ही आग्रहाची प्रार्थना करता, तुम्ही चिकाटीने प्रार्थना करता, उत्तर मिळेपर्यंत तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही विश्वासाची प्रार्थना करता, निश्चित तुम्हाला त्याचं चिन्ह पाहायला मिळेल. देव तुम्हाला दाखवत आहे की कुठेतरी आता सुरुवात, कुठेतरी सुरुवात. मागच्या या गुरुवारच्या सभेमध्ये एक बहीण पहिल्यांदा चर्चला आली आणि तिने सांगितलं तिच्या मुलांसाठी प्रार्थना करायला. आम्ही प्रार्थना केली आणि तिने विश्वास ठेवला. आमच्या प्रार्थनेपेक्षा तिचा विश्वास आणि देव महत्वाचा आहे, कारण प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रार्थना करणं आपली जबाबदारी आहे. आपण एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, पण प्रार्थनेचं उत्तर देवाकडून येतं. आणि कालच्या गुरुवारी ती आली आणि तिने सांगितलं की त्या दिवशी माझ्या मुलासाठी प्रार्थना केली, आता त्याच्यामध्ये मला थोडा बदल पाहायला. हालेलुया. तिने सांगितलं की थोडा बदल पाहिला. एकदम एका रात्री सगळं काय बदल आहे, पण तिला दिसतं की तिच्या मुलामध्ये काहीतरी आता चांगला बदल पाहायला मिळत आहे. लहानसा ढग, एक लहानसा ढग वर. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही विश्वासाची प्रार्थना करता, तुम्ही उपवास करता, तुम्ही देवाचं वचन वाचता, तुम्हाला उत्तर नाही मिळालं, परंतु तरीही तुम्ही थांबत नाही. माझी खात्री आहे की निश्चितच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आता येईल. एक लहानसा ढग वर येत आहे. एलियाच्या या चाकरानं पाहिलं, त्याला सांगितलं की मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. 45 वचन सांगतं की थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. मोठा पाऊस पडला. त्याने पाहिलं की लहानसा ढग येत आहे. कुठेतरी माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला पाहायला मिळत आहे. आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणीने पहा, जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत प्रार्थना करणं थांबू नका. कुठेतरी एक छोटीशी सुरुवात दे तुम्हाला दे. मग ती तुमच्या व्यवसायाची असेल, तुमच्या नोकरीच्या संदर्भात असेल, तुमच्या आरोग्य संबंधामध्ये असेल, तुमच्या नातेसंबंधामध्ये असेल, तुमच्या आर्थिक बाबीमध्ये असेल, कोणतंही कारण असेल, पण कुठेतरी तुम्हाला एक सुरुवात आता पाहायला मिळाली. लहानसा ढग वर येतो. कारण ज्यावेळेस आम्ही विश्वासाची प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करणं बंद करत नाही, त्यावेळेला देव निश्चित अर्थानं आमच्यासाठी कार्य करतो. तो आमची प्रार्थना ऐकणार देव आहे. याकोबाचं पत्र 5 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलं की तुम्हापैकी कोणी दुःखनायत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. दुःख भोगणाऱ्याने प्रार्थना करणं बंद करू. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्र गावे. जे दुःखी आहेत त्यांनी प्रार्थना करावी. आणि अनेक उदाहरणं मला पवित्र शास्त्रातून देता येतील. आज सकाळी की एकच उदाहरण मी हन्नेच्या बाबतीमध्ये सांगितलं. एक दुःखित मनाची स्त्री, पहिले शमूएलच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो. एक दुःखित मनाची स्त्री ज्यावेळेस ती देवाच्या मंदिरामध्ये आहे, तिने आपलं दुःख देवाला सांगितलं. ती कशाबद्दल दुःखी आहे ते सांगितलं. तिला मुलबाळ होत नाही. तिने देवाला तिचं दुःख सांगितलं की ती फलद्रूप नाही, तिच्या जीवनामध्ये तिला कुठला बदल पाहायला मिळत नाही. ती खूप त्रासलेली आहे. तिची सवत तिला सारखी चिडवत आहे. तिला तो अपमान सहन करावा लागतो. तिला ती निंदा ऐकावी लागत आहे. पण तरी एक चांगली गोष्ट या स्त्रीच्या बाबतीमध्ये मला आवडते की तिनं देवाचं मंदिर बंद केलं. ती दरवर्षी नित्य नेमाने देवाच्या मंदिरात जाते. तिच्या नवऱ्याने देखील तिला साथ दिली या बाबतीमध्ये. त्यानं देखील तिला तिच्या देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी मदत केली आणि या स्त्रीनं देवाकडे प्रार्थना केली. पहिले शमूएलचं पुस्तक 1 अध्याय 11 वचनामध्ये देवाला म्हणते की हे देवा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील. तू माझं दुःख पहा. देवा, माझं दुःख पहा. ही प्रार्थना तिने देवाला केली आणि देवाची प्रार्थना आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं या आग्रहाची प्रार्थना करा. देवाला सांगा, देवा माझ्या दुःखाकडे पहा. प्रार्थना म्हणजे फक्त मोठे मोठे शब्द आम्ही वापरतो किंवा फार लांबलचक प्रार्थना, त्याच्याबद्दल बोलत नाही. तुमच्याकडे कदाचित शब्द नसतील. या हन्नेकडे शब्द नव्हते, तिचे फक्त ओठ हालत होते. देवाचं वचन सांगतं ती फक्त आपल्या मनातल्या मनात कुटकुटत होती. तिचे फक्त ओठ हालत होते. तिच्याकडे शब्द नव्हते कारण ती खूप दुःखी होती. पण तिने देवाला प्रार्थना केली. तुमच्यापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, आणि प्रार्थना करा. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, देव आमची प्रार्थना ऐकतो. देवाला हन्नेची प्रार्थना ऐकतो
आणि देवाचं वचन सांगते की यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या चेहऱ्यावर देवाचं तेज येईल. तुमच्या चेहऱ्यावरचं सर्व जे काय नैराश्य आहे, दुःख आहे, ते निघून जाईल आणि तुमचं मन परमेश्वर एका नवीन आनंदानं भरून टाकणार. विश्वासाची प्रार्थना, आग्रहाची प्रार्थना, सातत्याची प्रार्थना, विश्वासाची शब्द बोललेली प्रार्थना खूप महत्वाची आहे. तुम्ही ते विश्वासणारे आहात, तुम्ही ते नीतिमान लोक आहात, तुम्ही ते धार्मिक लोक आहात. एलियाचं उदाहरण याकोबाने या ठिकाणी दिले सांगितले. तो आपल्या सारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने प्रार्थना केली, पाऊस पडला नाही, त्यानं पुन्हा प्रार्थना केली आणि पर्जन्यवृष्टी झाली आणि भूमीने आपलं फळ दिलं. या 1-1.5 वर्षामध्ये कदाचित सगळं तुमचं जे काही फळाचं नुकसान झालं असेल, 1-1.5 वर्षामध्ये तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल, तुमच्या शरीराचं नुकसान झालं असेल, आजार रोग तुमच्या शरीरामध्ये आले असतील, पुन्हा प्रार्थना करा. पुन्हा एक नवीन जे काही फळ आहे ते सुरुवात होणार आहे. सर्व जे काही ज्याला असं म्हणूया की ड्रॉट किंवा जो काही वृक्षपणा आहे तो सगळा निघून जाणार आहे. तो सगळा दुष्काळ निघून जाणार आहे. एक प्रार्थना सगळं काही बदलून टाकणार आहे. एलियानं प्रार्थना केली, 3.5 वर्ष झाले आणि आता त्यानं प्रार्थना केली, त्यानं पुन्हा प्रार्थना केली आणि देवानं पर्जन्यवृष्टी केली. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करणार, तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना करा, तुमच्या घरासाठी प्रार्थना करा. देवा आता बस झालं, आता 3-3.5 वर्ष झाले, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 4 वर्ष झाले, माझ्या परिस्थितीमध्ये मला काहीच बदल पाहायला मिळत नाही. आता मी माझे हात स्वर्गीय सिंहासनाकडे वर करतो. माझ्या जीवनावर मला पर्जन्यवृष्टी हवी आहे, मला ती कृपा हवी आहे. आणि माझी खात्री आहे की या वचनामध्ये देवाचं वचन सांगते की परमेश्वराने पर्जन्यवृष्टी केली आणि भूमीने आपलं फळ उपजवलं. आमचं जीवन फलद्रूप होणार, आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे ज्यावेळेस आपण नव्यानं देवाकडे जातो. त्यावेळेस आपण सर्वजण उठून आपण आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे उंचावू. आज ज्या कोणत्याही कारणासाठी आपण देवाच्या मंदिरामध्ये आलो आहोत, ज्या मोठ्या भक्तिभावानं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या विश्वासानं आपण आलो आहोत, आपल्या गरजा घेऊन, आपल्या इच्छा घेऊन, आपल्या प्रार्थना घेऊन, आपलं दुःख घेऊन, आपल्या समस्या घेऊन आपण आलो. देवाचं वचन सांग, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जातील. देव प्रार्थना ऐकणारा देव आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव. एलियाने प्रार्थना केली, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. एलियाच्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो कारण तो देव कधीही बदलत नाही. तो आमचा याहवे ईरे आहे, तो आमचा याहवे राफा आहे, तो आमचा एल शद्दाय आहे. सर्व समर्थ देव, अनादी कालापासून अनंत कालपर्यंत सिंहासनावर विराजमान असणारा देव, कधी न बदलणार देव. त्याची वचनही कधीच बदलत नाही. त्या एलियाच्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो. त्याची प्रार्थना देवाला आहे, तो तुमची प्रार्थना आहे, तो माझी प्रार्थना आहे. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते, फार ताकद असते त्या प्रार्थना. विश्वासाच्या प्रार्थनेत मोठी ताकद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ओ हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. विश्वासाने ते पाहूया की आमच्या प्रार्थनेचं उत्तर येत आहे. विश्वासानं पाहूया की आमच्या प्रार्थनेचं उत्तर येत आहे. विश्वासाने ते आपण स्वीकारतो. हा विश्वास न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. आमच्या प्रार्थना ऐकण्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो येशू. सगळं गौरव सन्मान आम्ही तुला देतो. हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्य, धन्य, धन्य येशू तुझं नाव, धन्य तुझं नाव, धन्य तुझं नाव प्रभू. हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया. ओ शांत करा. Let it rain, let it rain. Open the floodgates of heaven. Let it rain, let it rain. Open the floodgates
सकाळी तू स्वर्ग उघड आणि आशीर्वादाची वृष्टी कर. आम्हाला हितकर होईल असा पाऊस तू देतो. सबतीचा आभार मानतो. हे बाबा सर्व रुष्ट शुष्क पण तू काढून टाकण्याकरता समर्थ आहे. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की जी सर्व ओसाड झालेली भूमी आहे ती पुन्हा एदेन बागेसारखी होईल. प्रभू देवा सर्व जे काही वाळवंटासारखी परिस्थिती आहे ती दूर करण्याकरता तू समर्थ आहे. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की मी मरुभूमीत नद्या वाहावी. होय प्रभू देव बापा सर्व काही करण्याकरता तू समर्थ आहेस येशू. तुझ्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे पहा मी सर्व मानवजातीचा देव आहे. मला अवघड असं काय आहे काय देव बापा सकाळी मी प्रार्थना करतो या मंदिरात आले माझ्या भावांसाठी माझ्या बहिणींसाठी प्रभू प्रत्येक जीवन तुझ्या कृपेने भर. एक नवीन सामर्थ्य एक नवीन आशीर्वाद अभिषेक या जीवनामध्ये आणि प्रत्येक जीवनाच्या द्वारे केवळ तुझं करू दे. देव बापा मी प्रार्थना करतो अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी त्यांनी तुझ्याकडे काही मागितलंय प्रभू आज सकाळी प्रभू देवा तो लहानसा ढग दिसू दे प्रभू देवा. ते लहानसा चिन्ह त्यांना मिळू दे प्रभू देवा. आज सकाळी प्रभू देवा नेत्र उघड. तुझ्या वचनामध्ये म्हटलंय की आम्ही विश्वासानं चालतो प्रभू देवा. पुन्हा त्या विश्वासाने त्याला तू उभं कर प्रभू. ज्यांनी अनेक कारणामुळे आपला विश्वास त्यांचा जर डळमळीत झाला असेल तर आज सकाळी प्रार्थना करतो की पुन्हा तो नवीन विश्वास दे प्रभू देवा. पुन्हा ते प्रार्थनेचं जीवन दे प्रभू. पुन्हा त्या आत्मिक सामर्थ्यानं भर प्रभू. त्यांना तू उभं कर. माझ्या भावांना माझ्या बहिणीला तू उभं कर प्रभू येशू. ओ रिहाबा सिखारा राबा हंदा राबा देव बाबा होऊ दे. प्रत्येक जीवन तुझ्या दृष्टीने फार महत्वाचं आणि मोलाचं आहे प्रभू देवा. होऊ दे प्रभू. प्रत्येक जीवनाच्या द्वारे केवळ तुझं करू दे आणि तुझंच नाव उंचावलं जाऊ दे. जे काय आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस आभार मानतो तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो आमेन आमेन. आपण सर्वजण हात जोडून डोळे बंद करून अत्यंत आदराने प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे राज्याप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आमचे सन्मान करण्याचा सूर पडल्या जसे आमचे आम्हाला असो आणि आम्हाला दुष्ट नकोस तर आम्हाला वाटपासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ती सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण कर. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडेल व तुमच्यावर कृपा कर. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करून आणि तुम्हाला शांती देईल. त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करून